नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, काही घटना अशा असतात ज्या आपल्याला दाखवल्या जात नाहीत किंवा त्यांची चर्चा केली जात नाही। काही लोकांसाठी ती चर्चा आवश्यक पण नसते, पण न्यूज डंकाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही अशा घटना आपल्यासमोर मांडणार आहोत ज्या आपल्याला कळणं आवश्यक आहे। महाराष्ट्रात तथाकथित हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं होतं हे आपण पाहिलं। त्या तापलेल्या तव्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या पोळ्या भाजण्यास तेव्हापासून सुरुवात झाली। 5 जुलैला हे दोन्ही बंधू वरळीत एकत्र आले आणि तेव्हापासून कधी एकदा ते एके ठिकाणी दिसतात, एकमेकांना भेटतात याची सर्वसामान्यांना उत्सुकता नसेल, पण मराठी मीडियाला उत्सुकता लागून राहिली। ते किती वेळा भेटले, किती वेळा त्यांनी हस्तांदोलन केलं, किती वेळा त्यांनी पाठीवर हात ठेवले, किती वेळ ते एका बंद खोलीत होते, चर्चा करत होते, या सगळ्याची मोजदाद मीडियाने सुरू केली। जसं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किती वेळा मीच भारत पाकिस्तानात युद्धबंदी केली आहे सांगत असताना ट्रम्प यांनी हे किती वेळा सांगितलं हे मोजलं जात होतं। तसंच ठाकरे बंधूंच्या युतीबाबतही झालेलं आहे। आता ताजी घटना घडली आहे ती ठाकरे बंधू पुन्हा भेटले ते संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला। अद्याप या युतीचं बारसं व्हायचंय, मुळात ती अद्याप जन्मलेलीच नाही, पण तरी बारशाची प्रतीक्षा आहे। त्याआधी निदान राऊत यांच्या नातवाच्या बारशाला जाऊन तिथे युतीचा जन्म होतो का ही मीडियाची इच्छा असावी। त्यामुळे हा क्षण म्हणजे मराठी मीडियासाठी पर्वणीच। पण दुर्दैवाने त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात होते। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असा सगळा लवाजमा तिथेच होता। अमित शहांचं भाषण झालं। नेमकं त्याचवेळी ठाकरे बंधू हे संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला गेलेले होते। मग आता करायचं काय? मीडियासमोर मोठा प्रश्न होता। अमित शहांचं भाषण थांबवून बारशाचा सोहळा दाखवायचा तर पंचायत, सहन होत नव्हतं आणि सांगताही येत नव्हतं। मग एका विंडोत अमित शहांचं भाषण सुरू आहे आणि दुसऱ्या विंडोत बारशाच्या निमित्ताने गेलेले ठाकरे बंधू संजय राऊत यांच्याशी चर्चा करताना दिसत होते। कधी एकदा अमित शहांचं भाषण संपतं आणि ठाकरे बंधूंचा हा मिलन सोहळा दाखवता येतो असं मीडियाला झालं होतं। शेवटी शहांचं भाषण संपलं आणि पूर्णपणे कॅमेरे या युतीकडे वळवले गेले। बाळाचं नाव दोन्ही बंधूंनीच बहुतेक ठेवलं असावं, मात्र याविषयी काही माहिती नाही। तिथून मग राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झाले। पुन्हा एकदा मराठी मीडियाने सुटकेचा निश्वास सोडला। मग सगळे पत्रकार कॅमेरे घेऊन मातोश्रीच्या बाहेर उभे ठाकले। सुमारे अर्धा तास दोन्ही बंधूंची चर्चा झाली अशी माहिती मीडियाने घड्याळ लावून मिळवली। ही कितवी भेट हे मीडियाने तारीख वारासह सांगितलं। राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाला भेटले होते, एका अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नाला भेट झाली, वाढदिवसानिमित्त भेटले, गणेशोत्सवानिमित्त भेटले, अशी सगळी इत्थंभूत माहिती मीडियाने राखून ठेवलेली आहे। आता कदाचित डोहाळ जेवण, साखरपुडे, चहा पोह्याचा कार्यक्रम अशा कार्यक्रमात ठाकरे एकत्र यावेत या दृष्टीने मीडियाचे प्रयत्न असतील। रविवारचा दिवस असल्यामुळे सगळं काही सुशेगात होतं, तेव्हा अशा भेटीगाठींची रेलचेल दाखवणं आणि त्यावरच कात्याकूट करणं याशिवाय दुसरा पर्याय नसावा। मुळात काही करून या दोन बंधूंमध्ये युती व्हावी ही तो मीडियाची इच्छा। बाकी महाराष्ट्रात काही झालं तरी हरकत नाही, पण दोन बंधू एकत्र आले पाहिजेत, नाहीतर महाराष्ट्राचं काही खरं नाही ही भावना मीडियानेच रुजवलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त विजयादशमीला अनेक कार्यक्रम पार पडले। विविध ठिकाणी पथसंचलनं आयोजित करण्यात आली। या पथसंचलनांचे अनेक व्हिडिओ समोर आले, पण त्यासोबत एक गोष्ट महत्त्वाची होती जी आपल्याला अशाच प्रकारच्या व्हिडिओतून दिसली, ती म्हणजे अनेक पथसंचलनात अगदी छोटे स्वयंसेवक हाती दंड घेऊन पावलं टाकताना दिसले। कुणी आपल्या अगदी लहानग्याला स्वयंसेवकाचा गणवेश परिधान करून त्याची पुढची वाटचाल ही स्वयंसेवक म्हणूनच असेल याची ग्वाही देताना दिसले। हे आश्वासक चित्र होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातही हे चित्र दिसतं हे महत्त्वाचं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर विरोधक असलेले या निमित्ताने गरळ ओकताना दिसले, पण ते ज्या पक्षांचे किंवा संघटनांचे समर्थन करतात त्यात ही अगदी कोवळी पिढी का दिसत नाही याचं ते उत्तर देऊ शकत नाहीत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही सगळी टीका सहन करतानाच आपली पुढची पिढी तयार करण्याचा निश्चय त्यातून दिसून येतो। ज्या संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्मितीवेळी स्थापन झाल्या
पण कालांतराने अस्तंगत झाल्या किंवा होत आहेत, त्यांनी हा गुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेतला पाहिजे. राष्ट्राय स्वाहा हा मंत्र राष्ट्रीय स्वयंसेवकांनी या नव्या पिढीलाही दिलेला आहे. हेच खरं. मुंबईत 2008मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्यावेळी अतिरेक्यांची झुंजताना शहीद झालेले उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांच्या कन्येला अखेर न्याय मिळाला. महाराष्ट्रातील महायुती सरकारमुळे मोरे यांनी केलेल्या त्यागाचं ऋण काही प्रमाणात फेडण्यात आलं. मोरे यांची कन्या अनुष्का ही बी फार्म आहे, पण तिला औषध निर्माता गट ब हे पद अनुकंपा तत्वावर मिळणं नियमांमुळे शक्य होत नव्हतं. हे पद लोकसेवा आयोगाच्या अधीन होतं. मात्र राज्य सरकारने लोकसेवा आयोगाला विशेष विनंती करून नियमात बदल केले, शिथिलता मिळवली आणि शेवटी मोरे यांच्या कन्येच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुष्का मोरे हिला हे नियुक्तीपत्र देण्यात आलं. इच्छा असेल तर राज्य सरकार काय करू शकतं याचं उदाहरण आहे. त्यातून लोकभावना ही सरकारच्या प्रति सहानुभूती दाखवणारी होत असते. करून दाखवलं हे यालाच म्हणत असावेत बहुतेक. अखेर नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. महाविकास आघाडीचे सरकार अर्थात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या विमानतळाच्या नामकरणाचा वाद उफाळून आला होता. त्यावेळी राज्यातील तत्कालीन शिवसेनेची भूमिका होती की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव विमानतळाला द्यायला पाहिजे. त्यासाठी आगरी समाजातर्फे दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी आग्रह धरण्यात येत होता. मानवी साखळी करून त्यासाठी आंदोलनही केलं गेलं. तत्कालीन नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी सिडकोच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रस्तावही आणलेला होता. मात्र जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टाटा बाय बाय केले, त्यानंतर शेवटच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंनी या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. अर्थात ही शेवटची धडपडच होती, कारण अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 जून 2022ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवलं. दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला द्यावं ही भाजप आणि समविचारी पक्षांची मागणी होती. तीच अखेर पूर्ण झाली. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दिबा पाटील यांच्या नावाला मंजुरी दिली. हे जरी खरं असलं तरी बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देण्यासाठी असलेले हट्ट शेवटी त्यांना सोडून द्यावा लागला. हे खरं आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.